पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पाटील सांगील ते धोरण बांधील ते तोरण याप्रमाणेच आम्ही वागणार। आणि विद्यार्थ्यांची परीक्षा असताना कुठे विद्यार्थी अटकल तर त्याला सोडण्याची जबाबदारी सुद्धा मराठा बांधव उचलणार आहे। त्याच्यामुळे लोकशाही मार्गानेच आंदोलन राहील। तुला पाय जोडून हाताला हसा लागण एखादी बार ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारे, तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी। तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही, त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जाय। तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी याला गोळ्या द्या रे टायमाला। नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा। एकदा म्हणलो नाही आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून। परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलंय। अडचण येता कामा नये एकाही विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन झालं पाहिजे। आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी, आणि तू निवडणूक ढकलू नका म्हणतोय। तो ऐकण्यात फरक झालाय। तो आऊट झाला, तू आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही व्हायचं। तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात। कांदे शिल्लक राहिले सडलेले कांदे की तुला खायला होते तो त्याच कामाचा आहे। काय सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं। आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला। तुमचं बघा दुरून कसं टेकत ह्या बाहेर कुठं त्याचं त्या धोरणाला लागा। मराठ्याच्या नादात लागायला सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं। दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघू आमच्या? तू मुंबईत नाही बघितले का? तुला हागायला जाता आलं असं इकडून तिकडे जाता आलं नसं। हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत येईल त्याचं धोरण बघ ना। इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो नीट बोलायला की नीट बोला ना। आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलं तर तुला हागायला जागा नाही सापडायची। निश्चितपणे नाग जातीपासून उघडत नाही अशी अवस्था आहे आणि तीच अवस्था आहे सरकारची। आम्ही आता सर्व समाज बांधव या ठिकाणी करणार आहोत। ठिकठिकाणी होणारा रास्ता रोको असेल किंवा हे जे आमदार खासदार जे काल झालेल्या अधिवेशनामध्ये आमदारांनी तोंड बंद करून मुख गिळून बसलेले होते, जे कुठल्याही बोलल्याने सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनाही आता बोलण्यासाठी पाटील हात पाडणार। यांना सर्वांना बोलावं लागणार आणि जर बोलणार नाही तर ते मराठा विरोधी आहेत म्हणून त्यांची छबी किंवा त्यांचा चेहरा खरा चेहरा समाजासमोर येईल आणि हे मराठा समाजाशिवाय निवडून येऊ शकत नाही। हे कुठल्याही घटनेला घाबरत नाही, हे फक्त घाबरतात त्यांच्या खुर्चीला धोका एकाच त्याने होतो त्यांच्या मतदानाला। पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पाटील सांगील ते धोरण बांधील ते तोरण याप्रमाणेच आम्ही वागणार। आणि पाटलांनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही आजपासूनच कामाला लागणार आहोत आणि त्याप्रमाणेच आम्ही उद्यापासून आम्ही आमच्या पोलीस स्टेशन असतील तहसीलदार असतील जे निवेदन द्यायचे ते निवेदन सुद्धा आम्ही देणार आहोत। आणि पाटलांनी सांगितल्याप्रमाणे 10 ते 3 जे काही इन्स्ट्रक्शन आहे शांततेत त्या पद्धतीने ते आंदोलन होणार आणि सरकारला झुकावंच लागेल। इथून मागील प्रत्येक आंदोलनावेळेस सरकारला आमच्या समोर झुकावंच लागलं आणि याही वेळेस झुकावंच लागलं। कालच्या प्रतिसादाला आव्हान म्हणूनच आज संबंध महाराष्ट्रातला समाज इथे एकवटला होता मीटिंगसाठी। आज जी नियोजन मीटिंग झाली अतिशय सुंदर नियोजन पाटलांनी आम्हाला सांगितलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण पाहतच आहे। मागच्या 6 महिन्यात पाटील सांगल आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे पाटील सांगल तेच धोरण पाटील बांधतील तेच धोरण आम्ही आता भरून ठेवलेले आहेत। रास्ता रोकोचा जो आव्हान पाटलांनी केलेलं आहे 10:30 ते 1 तुम्ही एक भूमिका बघा दादा। आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही, लोकशाही मार्गानेच करायचं आहे। आणि विद्यार्थ्यांची परीक्षा असताना कुठे विद्यार्थी अटकल तर त्याला सोडण्याची जबाबदारी सुद्धा मराठा बांधव उचलणार आहे। त्याच्यामुळे लोकशाही मार्गानेच आंदोलन राहील। फक्त या मागणीतून एवढंच एक आम्हाला सिद्ध करायचं आहे की आमची मागणी रास्ते आणि रस्ता रोकोच्या माध्यमातून असो लोकशाही मार्गाने जे कुठलंही आंदोलन असो त्या माध्यमातून आम्हाला आता आमचा मद्रास पाडून घ्यायचा आहे। सरकारने जे 10% आरक्षण दिलं दादा, मी त्याची एक छोटीशी व्याख्या सांगतो तुम्हाला तुमच्या माध्यमातून। 2014लाही त्या सरकारने हेच केलं होतं, 16% आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली।
2018ला सुद्धा समाजाची फसवणूक झाली आणि 2023ला शिंदे साहेबांनी छत्रपतीची खोटी शपथ खाऊन जे आरक्षण दिलंय ते सुद्धा फसवत आहे. आमची मागणी आहे जी ओबीसीची आहे, जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती सबंध मराठा समाजाची महाराष्ट्राची मागणी आहे आणि आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे नाही. मी तुम्हाला एक छोटंसं सांगतो, 57 लाख नोंदी ह्या सरकारने सापडल्या आणि सरकारनेच त्या म्हटल्या आहे की सरकार ओबीसी समाज हा मराठा समाज हा ओबीसीचाच एक घटक आहे आणि 57 लाख नोंदी ज्या सापडल्या त्या आधारेच आम्ही आरक्षण मागत आहे. आम्ही काही कायद्याला सोडून आरक्षण मागत नाही. आमची मागणी रास्त आहे आणि ती आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. काय वाटतं तुम्हाला 10% आरक्षण सरकार निवडणुकीच्या तोंडावर देतं, पुन्हा फसवेगिरी करते, मग समाज हे आरक्षण केवळ लोकसभा आणि विधानसभेसाठी दिलेलं चॉकलेट आहे आणि हे चॉकलेट घेण्या इतपत आता मराठा समाज वेडा नाही राहिला. मराठा समाजाला चांगल्या पद्धतीनं कळतं. तुम्ही ज्याप्रमाणे मुंबईच्या वेशीवरती आम्हाला रोखून आम्हाला आश्वासन देऊन परतीला पाठवलं, तुम्हाला काय वाटलं तिथूनच मराठीच्या तोंडाला पाण्यापासून आपण यशस्वी झालो? नाही, कारण की प्रत्येक वेळेस मराठा इथून मागे होत होता, युद्धात जिंकत होता आणि तहात हारत होता. परंतु आता युद्ध सुद्धा आम्ही जिंकतो आणि तह करायला आमच्याकडे जरांगे पाटील नावाचा नेता आहे आणि तो तुम्हाला कुठेच तहामध्ये जिंकून जाणार नाही. तहातही मराठे जिंकणार आणि युद्धातही मराठे जिंकणार. त्यामुळे आता हे जे फसवं आरक्षण दिलंय तुम्ही ज्या 2-4 लोकांसाठी, तुमच्या 2-4 अंधभक्तांसाठी, त्या अंधभक्तांना हे आरक्षण लाभो, पण आम्हाला हे आरक्षण मुळेच नको. आम्हाला आमच्या हक्काचं आणि ओबीसी मध्ये समावेश असणारच आरक्षण पाहिजे. त्यामुळे ज्यांनी गुलाल उधळला ते केवळ त्या राजकीय पक्षांची चाटुगिरी करणारेच नाही, तर ते मराठा द्रोही सुद्धा आहेत. त्यांना आरक्षण लागू तुम्ही तुमच्या घरी ठेवा तुमचं आरक्षण. तुम्ही बघितलं असेल, जो 22 तारखेचा आम्ही गुलाल उधळला पाटलाच्या आव्हानाला, काल कुठे गुलाल उधळला का? सामान्य गरजवंत मराठा त्याच्यात नव्हताच. ही नेत्याची चाटुगिरी करणारे बदमाश त्याच्यात सामील झाले होते आणि ते मराठा नाहीये. तर अशा पद्धतीनं सगळा समाजाचा रोष सध्या सरकारवरती आहे. निश्चितच येणाऱ्या काळात याचे परिणाम बघायला मिळतील. धन्यवाद.